नवनवीन अपडेटसाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुला पाहतेरीमध्ये आजच्या भागात ईशा आणि विक्रांत देवळात महापूजा करतात. तेवढ्यात महाप्रसादाची वेळ होते व मंदिरात खूप गर्दी होते. पुढे गर्दीमध्ये ईशाचे बाबा तेथे जातात. तेथे ईशा आणि विक्रांत महाप्रसाद वाटण्याची सुरुवात करतात. तेव्हा ईशाचे बाबा ईशाला दिसता वाचतात. नंतर ईशाला भास होतो की तिचे आई बाबा नक्कीच तिथे आहेत. त्यामुळे ती खूप अस्वस्थ असते आणि विचार करते आणि ती विक्रांतला सांगते की देवळात आई बाबा दिसले. तेव्हा त्याला विक्रांत सांगतो की हा तुला भास झाला असेल आणि ते सांगतात की मी ऑफिसमध्ये जातो, तू आईबाबांकडे जा. पुढे ईशाचे आई बाबा देवळातून निघून जातात. नंतर विक्रांत मायराला दिलेले काम झाले की नाही हे पाहण्यासाठी ऑफिसमध्ये जातात. नंतर पुढे मायराने ईशासाठी तयार केलेल्या कॅबिनची विक्रांत पाहणी करतो आणि खूप खुश होतो आणि मायराची प्रशंसा करतो. ईशा तिच्या घरी पोहोचते परंतु घर बंद असते. तेव्हा ईशा आजूबाजूच्यांना विचारते. तेव्हा ते सांगतात की ते गावाला गेले असतील. नंतर ईशा रुपालीला विचारते परंतु रुपाली तेच सांगते की आई बाबा शक्यतो गावीच गेले असतील. नंतर मायराने विक्रांत व ईशाचा फोटो फ्रेम कॅबिनमध्ये लावलेला असतो. परंतु विक्रांतला फोटो फ्रेम तिथे आवडत नाही व ते फोटो फ्रेम काढून बाहेर नेऊन लावतात. पुढे ईशा खूप विचार करते की तिचे आई बाबा कुठे असणार. तेवढ्यात तिथे चाळीतील एक व्यक्ती येतो. ईशा त्यांना विचारते की आई बाबा कुठे गेले आहेत. त्यावर ते सांगतात की घर विकून निघून गेले आहेत. तेव्हा विक्रांत ईशाला फोन करून सांगतो की लवकर ऑफिसमध्ये ये, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा तिथे तो व्यक्ती ईशाला सांगतो की निमकरांनी घर विकले कारण त्यांना पैशाची गरज होती. तर ईशाला सत्य कळेल का? बघूया पुढच्या एपिसोडमध्ये.